आता आपण ही थेट देहूमधली दृश्य पाहतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि त्याआधी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्या हस्ते पूजा केली जाईल आणि त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल। यावेळी मुरलीधर मोहोळ आणि अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काही वेळातच प्रस्थान होणार आहे। पंढरपूरकडे ही वारी जाईल। राज्यभरातले वारकरी आता देहूमध्ये दाखल झाले आणि अतिशय आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण सध्या पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते पूजा केली जाईल आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल। पंढरीचा महिमा पाहण्यासाठी विठ्ठलाच्या या भक्तीसाठी वारकरी राज्यभरातून दाखल झाले। थोड्याच वेळात पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे। सध्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजा केली जाते। खरं आज सकाळी 4:30 वाजल्यापासून म्हणजे पहाटे 4:30 वाजल्यापासून देहूमध्ये अनेक कार्यक्रमांची मांदियाळी पाहायला मिळते। अनेक दिंड्या सुद्धा देहूमध्ये दाखल झालेल्या आहेत। राज्यभरातले वारकरी सुद्धा आलेले आहेत आणि आता काही वेळामध्येच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार। तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन केलं जातं। त्यांच्याच कृपेने महाराष्ट्र जुळून स्थिर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक नेते सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। वारकरी अतिशय आनंदात आहेत। आजपासून पालखी सुरू होईल आणि त्यानंतर विठुरायाच्या भेटीची आस या सगळ्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळते। काही वेळातच या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी संत तुकोबांच्या पादुकांचं सध्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन केलं जात आहे।